नमस्कार भाऊ, मी सिंधुताई सपकाळ. मी जेव्हा लहान होते तेव्हा माझं लग्न झालं. माझ्या सासूने आणि माझ्या नवऱ्याने मला घरातून हकललं आणि गायच्या गोठ्यात टाकलं. त्यांना असं वाटलं की मी गायींच्या खालती येऊन माझा जीव जाईल आणि लोकांनाही वाटेल की मी गायींच्या खालती आणि आले म्हणून माझा जीव गेला. पण तसे काही झाले नाही, कारण की त्यातली एक गाय होती जी माझं संरक्षण करत होती. मी बेशुद्ध होते, मला काहीच भान नव्हते. जेव्हा मी शुद्धीत आली तेव्हा मला कळलं की मी एका बेशुद्धीत असताना एका मुलीला जन्म दिला आहे. ती माझी मुलगी होती. माझ्या मुलीची आणि माझी जी नाळ होती ती मी कशी कशी तोडावी असा मला विचार पडला. तर मग मला बाजूला एक दगड दिसला. मी तो दगड घेतला आणि 16 वेळा त्या नाळीवर मारला. नंतर 16व्या वेळेस ती नाळ तुटली आणि मी त्या गायच्या गळ्यात गळा घालून रडले व तिला म्हटले की तू तू मी माझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मुलांचा सांभाळ करीन. ज्यांना आई वडील नसतात त्यांचा मी सांभाळ करीन. ज्या गायी त्या दूध देऊ शकत नाहीत त्या गायींचा मी सांभाळ करेन. अशा आता तीच मुलं माझी तीच मुलं डॉक्टर इंजिनियर झालेली आहेत. ती गाय माझी माय झाली म्हणून मी या साऱ्या जगाची माय झाली. धन्यवाद.